शिवाय ओम नमः 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 शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय स्वतः शिव परमात्म्याने पार्वती मातेला ही कथा सांगितली आणि ज्या वेळेला तुम्ही ही कथा ऐकण्यासाठी आतुर आहेत ना, तुमची आतुरता बघूनच मला अक्षरशः आनंद वाटू लागलाय. किती ती आतुरता. ज्या ज्या वेळेला फोन केला त्यावेळेला भजनाचाच आवाज यायचा फोन मधून. इतकी ओढ, इतकी आतुरता. ज्यामध्ये सुंदर असा ग्रंथ, ज्यामध्ये 24,000 श्लोक आहेत. कथा कधीच न संपणारी आहे, कारण शिवाच्या अनंत लीला आहेत. कथा कधीही संपत नाही. 18 पुराण आहेत. पुढं बसा जरा, मागून पडेल काय. हर हर महादेव हर हर महादेव. 7 संहिता आणि 5 खंडामध्ये विभागणी केलेली आहे. तुम्ही पहिल्यांदा शिव महापुराण कथा ऐकली, थोडं पुढंच आलेलं बरं. एक दगड पडलाय दुसरा येऊ नये म्हणून. ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्ही शिव महापुराण कथा ऐकली, आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक 3 प्रकारचा ताप असतो प्रत्येक मनुष्याला. आता आदिदैविक आणि आदिभौतिक गेला, आता राहिला आध्यात्मिक. आणि हा आध्यात्मिक सुद्धा ताप या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून संपन्न होणार. ज्यामध्ये सूत ऋषी शौनक ऋषीला सांगत आहेत आणि आपण सगळे ते सांगत असताना ऐकत आहेत. मानव जन्माला कल्याण करून देणारे, एवढंच नाही, अत्यंत महत्वाचं आहे की या जन्माला आल्यानंतर या शिवाची पूजा कशा प्रकारे करावी. शिवरात्रीच्या महापर्वावर ही शिव महापुराण कथा सुरू आहे. मग या शिवाची पूजा कशी केली पाहिजे, त्या शिव परमात्म्याला काय आवडतं, त्या शिव परमात्म्याला जलच का आवडतं, ते जल घालण्यासाठी सुरुवात कुणी केली. मग जल घालणारा माणूस किंवा भक्त हा अतिशय प्रिय का आहे. अनेक प्रकारे शिवाच्या लीला या शिव महापुराण ग्रंथामध्ये आहेत किंवा या पुराणामध्ये आहेत. अनेक संकट आहेत, अनेक अडचणी आहेत, कारण हे जीवन सर्व दुःखमय भरलेलं आहे. मग या दुःखमय जीवनामध्ये सुद्धा सुखी होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे भक्ती केली पाहिजे. भक्तीशिवाय दुसरं काही एक श्रेष्ठ नाही. अत्यंत महत्वाचं आहे भक्ती करणं. आणि भक्ती करण्यासाठी भक्त होणं महत्वाचं आहे. कारण भक्ती करणं आणि भक्त होऊन भक्ती करणं यामध्ये फरक आहे. तुम्ही म्हणाल आम्ही भक्त नाही का ताई, तुम्हाला असं का वाटतं आम्ही भक्त नाही का? भक्त आहेत ना आपण. कसे भक्त आहेत आपण? जसं 4 शहरातले मुलं गावाकडे आले,
कारण म्हणच अशी आहे की गावाकडल्यांना शहर चांगलं वाटतं आणि शहरातल्यांना गाव चांगलं वाटतं. तसं 4 मुलं गावाकडं आल्यानंतर हे सगळं वेगळं 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 वेगळं, कुठं नदी कुठं नाला, इतकं बघून एवढा आनंद वाटला. भली मोठी अशी नदी होती. ती नदी पार करून जाण्यासाठी नावेचा वापर करावा लागत होता. ह्या 4 मुलांनी त्या नदीच्या पलीकडे गेले, त्या नावेत बसून त्या नदीच्या पलीकडे गेले. पण शहरातले मुलं असल्यामुळं, गावाकडचं वातावरण प्रसन्न असल्यामुळं त्यांचं मन एवढं मोहक झालं, बघत बघत कधी रात्र झाली कळाली नाही. आणि त्यांचं खांदं आणि त्यांचं पिणं, ते पिऊन धुंद झाले. चौघच्या चौघ धुंदीमध्ये आता नदीच्या पलीकडे जायचं म्हणले. नदीच्या पलीकडे जाण्यासाठी जी दोर आहे ती दोर सोडली तरच नाव सुटल. यांनी दोरच सोडली नाही. बारी बारीने प्रत्येकाने नावच नाव चलवू लागले. रात्र गेली पण नाव काही गेली नाही. नाव जाग्यावरच होती. पण यांना वाटायचं आम्ही सगळीकडे फिरून आलो, पण नाव मात्र जाग्यावर होती. पहाट झाली, म्हणले अरे आपण इथले इथंच आहे का, अजून नदीच्या पलीकडच आहेत आपण. आणखी रात्रभर आपण नाव चलवली एवढं आठवतंय. रात्रभर बेजार झालो, हात गेले हेही आठवतंय, पण नावच का नाही पुढे गेली. चौघांना प्रश्न पडला. ज्यावेळेला त्या नावेमधून खाली उतरले त्यावेळेला त्यांनी पाहिलं तर त्या नावेला बांधलेली दोरी सोडली नव्हती. तसं आपलं सुद्धा झालेलं आहे. त्यांची नावेला दोरी सोडली नाही म्हणून ते पुढे गेले नाही. आणि आपण सुद्धा भक्ती करण्यासाठी संसार रूपी दोरी आपल्याला थोडी बहुत बाजूला काढावी लागते. आणि ज्या वेळेला ही संसार रूपी दोरी आपण ज्या वेळेला बाजूला कराल त्यावेळेला भक्ती रूपी दोरी आपल्यामध्ये येते. आणि ह्या भक्ती रूपी ज्या वेळेला दोरी आपल्यामध्ये येते त्यावेळेला भगवंताची ओढ लागते. आणि ज्या वेळेला भगवंताची ओढ लागते त्यावेळेला भक्त आणि देव मधला अंतर निघून जातो. करावं काय लागतं. संसार सोडा संत म्हणत नाहीत. संसार धंदा सर्व करा, संसार धंदा सर्व करा, संसार धंदा सर्व करा, संसार धंदा सर्व करा. संसार धंदा सर्व करा, संसार धंदा सर्व करा, संसार धंदा सर्व करा, संसार धंदा सर्व करा, संसार धंदा सर्व करा. भगवान की जय, लिंगेश्वर भगवान की जय. ओढ असते महाराज. संसार धंदा सगळं करा पण भक्तीचाही मार्ग धरा, तो अत्यंत महत्वाचा आहे. कथा कीर्तन कधी सांगत नाहीत, संत महात्मे कधी सांगत नाहीत की संसार सोडून द्या. पण संसार काय आहे. जशी नाव त्या झाडाला दोरीनं बांधलेली आहे ना, तसं त्या संसारामध्ये बांधून नाही राहायचं आपल्याला. संसार मात्र करायचा पण कर्तव्यानं करायचा आणि परमार्थ मात्र करायचा भक्तीनं करायचा. म्हणून माऊली सांगतात बाबा, शिव महापुराण कथा सांगते भक्त झालं पाहिजे. आता आपल्या पहिल्या वर्षी शब्द आवरण गेलेलं आहे. तुम्हीच पुढे येत, माझ्यापेक्षा तुम्हीच पुढे येत. आता संसारामध्ये नाही, संसारामध्ये असते तर एवढी वाट बघत
पोटामध्ये अन्नाचा कणही वाट बघत थांबले असते का? सोमवार आहे, कोणाला कोणाला काय आहे. सचिन भैयाचे जवळपास 50 फोन झाले असतील मला, 50. कधी येईल ताई, भजन चालू आहे, कधी येईल ताई, भजन चालू आहे. म्हणलं भजन करू द्या, भजन चांगलं असतं केलेलं. सोमवार आहे. हॅलो, ओढ असते, ओढ. हा, साठवावा भजनाच्याच माध्यम. कारण की शिव महापुराण कथा ज्यामध्ये ही कथा आपण किती वर्ष झालं ऐकत आलो. दुःख सुख येणारच असतं. माय कोण सुखी आहे? संत सांगू लागले बाबा कोण सुखी आहे. एका झाडाखाली एक संत बसल्याच्या नंतर ज्यावेळेला संत निवांत एकांत बसलेले होते, ध्यानमग्न असतानाच त्याच झाडावर एक कावळा बसला होता आणि तो कावळा ढसा रडत होता. ज्यावेळेला कावळा इतका रडू लागला, संतांना मात्र जीव प्यारा असतो. तिथं कावळा असो, तिथं कुत्रा असो, की तिथं माणूस असो, संत मात्र सर्व जीवांना सारखंच धरतात. म्हणून तर त्यांना संत म्हणतात. कावळ्याला काय झालं असेल बा? म्हणले याला जीवनामध्ये काय दुःख असेल, का हा रडत असेल, काय झालं असेल? कावळ्याला म्हणले अरे टपाटप 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 तुझे थेंब माझ्या अंगावर पडत आहेत. अरे तुला काय झालं नेमकं? कावळा म्हणला खरं तर आजकालच्या जगामध्ये कुणी दुःख ऐकून घेण्यासाठी नाहीये, पण तुम्ही मात्र मला विचारलंय की काय तुला दुःख आहे म्हणून. ज्यावेळेला तुम्ही मला विचारलं तुला काय दुःख आहे म्हणून, तर आता मी तुम्हाला सांगतो काय माझ्या जीवनामध्ये सुख आहे म्हणून मी तुम्हाला दुःखाची व्याख्या सांगू म्हणले. माझ्या जीवनामध्ये सगळं दुःखच दुःख आहे, सुख कुठं आहे? त्यावेळेला संत म्हणले अरे बाबा खाली ये, जवळ येऊन बस. काय झाले तुला दुःख नेमकं कशाचं आहे? कशाचं तुला वाईट वाटतंय? कावळा म्हणला तो भगवंत आहे ना, तो देव आहे ना, फार 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 दुष्ट आहे म्हणले. कधी कधी आपणही देवाला राग म्हणतो. राग आलं की काय देव दुष्ट आहे बाबा, आपलं चांगलं केलं की काय त्या देवानेच केलं, नाहीतरी काय मीच केलं. बरोबर आहे का? कावळाही तसं म्हणला फार देव दुष्ट आहे हो. अरे काय झालं काय नेमकं? काय सांगायचं तुम्हाला? या देवाने माझ्या जीवनामध्ये काय म्हणून चांगलं केलंय? काय चांगलं केलंय? अरे वाईटच काय केलंय? अहो चांगलं काय केलंय? संतांना सांगू लागला. संत म्हणले अरे दुःख तरी सांग. दुःख सांगण्यासाठी योग्य माणूस असला पाहिजे. कारण शक्यतो दुःखाचा वाटेकरी या कलियुगामध्ये भेटणं मुश्किल आहे. सुखाचे वाटेकरी पावलावर भेटतील, पण दुःखाचा वाटेकरी ज्या दिवशी आपल्याला भेटला त्या दिवशी समजायचं की आपल्यावर पंचलिंगेश्वराची कृपा झाली. हर हर महादेव, हर हर महादेव. दुःख बाजारात मांडण्यासारखं नसतं, आणि जेवढं दुःख लपवून ठेवाल तेवढं ते दुःख कमी वाटतं. एकदा का दुःख बाजारात आलं की त्या दुःखाचा सुद्धा बाजार होतो. म्हणून दुःख बाजारात गेलं नाही पाहिजे. अरे तरी पण सांग, मी माझ्या पद्धतीने तुझा काही तो विलाज करीन. ज्यावेळेला कावळा संतांच्या जवळ आला त्यावेळेला कावळ्याला विश्वास होता सनातन धर्माचं तर कल्याण करतात, प्रत्येक जीवाचा उद्धार करतात, मग माझ्यासारख्या कावळ्याचा का नाहीत उद्धार करणार? विश्वास. जवळ येऊन बसला आणि बसल्याच्या नंतर जसा कावळा रडू लागला ना, ढसा ढसा रडायला सुरुवात केली.
वाईट वाटते ते मला सांग. 3 जागा दुःख सांगण्यासाठी महत्वाचे. एक, संत ज्याला आपण गुरु म्हणतो, त्या संतांपासून कधीही दुःख लपवलं नाही पाहिजे. प्रत्येक येणाऱ्या मनातला संशय आपल्या संतांना गुरूंना सांगितला पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्याला आपण आई वडील म्हणतो, पण खरं कलियुगामध्ये आई वडील नाही. 3 गोष्टी कुणापासून लपवायच्या नाहीत. एक वकील, दुसरा डॉक्टर आणि तिसरा संत. या तिघांपासून मात्र आपल्या जीवनातलं जर दुःख नाही लपवलं तर नक्कीच आपण मार्गी लागतो किंवा आपला प्रश्न सुटतो, आपलं दुःख कमी होतं. त्याला सांगितलं, बाबा काय झालं सांग, आलास माझ्या छायेमध्ये सांग. कावळा जवळ आला आणि कावळा रडून सांगू लागला, ह्या देवाने माझ्यावर खूप अन्याय केला. असा काय अन्याय केला? अहो माझ्यामध्ये आवाज तरी नाही चांगला दिला, ते ठीक आहे, कमीत कमी मला रंग तरी चांगला द्यायचा होता. काळा कुट्ट रंग दिला. किती जणाला वाटतो काय रंग दिला देवाने, काय रंग दिला काळा कुट्ट. बघा ते किती गोरे पान आहेत, किती पांढरे शुभ्र आहेत. बघा आमचा कलर काय काळा आहे, काय खरं आहे ताई आमचं. कावळा सुद्धा तसं व्यक्त करू लागला. संत म्हणले, मग तुला याला काय पाहिजे काय नेमकं? मला काही नाही, मला सुंदर असं रूप पाहिजे म्हणले. आवाजाचं काही मला टेन्शन नाही, पण मला रूप सुंदर पाहिजे, कारण आता सगळी दुनिया रूपावरच आहे. मला सुंदर असं रूप पाहिजे. कोणासारखं तुला रूप पाहिजे? आता कावळा काळा आहे म्हणल्याच्या नंतर पांढरा शुभ्र बगळाच आहे. मला बगळ्यासारखं पांढरं शुभ्र असं रूप पाहिजे म्हणले. एवढंच तर पाहिजे. एकदा बगळ्याला जाऊन भेटून ये. जर बगळ्यासारखं तुला पांढरं रूप पाहिजे असेल तर लगेच देऊन टाकता येईल. कावळा उडत 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 बगळ्याजवळ गेला. त्या बगळ्याला म्हणला, काय तुझं सुंदर रूप आहे, किती पांढरा शुभ्र आहेस तो. अरे तू लांबून सुद्धा बघितलं ना तुझ्याकडं तर तो पांढरा शुभ्र रंग काय सुंदर दिसतो, किती सुंदर वाटतं. त्यावेळेला तो बगळा रडायला लागला कावळ्याजवळ. अरे बाबा काय तुला हा पांढरा रंग बरा वाटला, काय या पांढऱ्या रंगामध्ये? अरे नुसता पांढरा शुभ्र आहे, काही नको या रंग घेऊन. माझ्यापेक्षा जरा पोपटाकडे जा, काय त्याची चुंच लाल आहे, काय त्याचा कलर आहे. अरे लोक धावत जातात त्याच्याकडं, जा त्याच्याकडं. कावळ्याला मनामध्ये आनंद झाला. बरोबर आहे, काय तो बगळा पांढरा शुभ्र, काय त्या बगळ्याकडे जायचं. जाऊ दे म्हणला, याच्यात काही इंटरेस्ट नाही. कुठं जायचं आता? पोपटाकडे जायचं. याचंही काही खोटं नाही म्हणला. पोपटाच्या अवतीभोवती लोक फिरत असतात, म्हणजे पोपटच महान आहे म्हणला बगळ्यापेक्षा. थोडा पुढं गेला, त्या पोपटाला म्हणला, अरे काय तुझं जीवन, काय तुझा रंग, काय तुझा आवाज, काय काय सांगावं. लोक तुझ्या किती अवतीभोवती फिरतात. खरं जगणं असावं तर तुझ्यासारखं. जसं काही त्या पोपटाच्या जवळ गेला तर पोपट रडायला सुरुवात केला. काय तुला माझं जगणं आवडलं? अरे काय सांगायचंय, या रूपामुळे माझा किती घात आहे ते, या रूपामुळे माझा किती घात आहे, तुला काय सांगायचं. अरे भगवंताने मला तुझ्यासारखं काळं कुट्ट केलं असतं तर परवडलं असतं. का रे, एवढी सुंदर लाल चोंच आहे, एवढा सुंदर तुझा कलर आहे, एवढं गोड गोड बोलून सगळ्या लोकांना जवळ घेतो, हेच तर चुकीचं आहे म्हणला. हे लोक काही जगू देणाऱ्यातले एक नाहीत रे.
जवळ जवळ म्हणतात आणि जसं काही जवळ आलं ना तसं 2 हातामध्ये मला धरतात आणि जसं काही हातामध्ये धरलं ना त्या पिंजऱ्यामध्ये टाकतात. अरे मला नीट उडू सुद्धा देत नाही ते. काय तुला हे जगणं बरं वाटलं? काही नको, हे जगणं नकोय. काय पाहिजे मग तुला? हे जगणं नको आहे मला. अरे तुझ्यासारखं काळं असतं तर फिरलं तरी असतं. हे रूप असल्यामुळं हे रूप घातक झालं. माझ्यापेक्षा बघ त्या मोराला किती रंग आहेत. काय तो नाचतो, काय तो बागडतो. बघा काय सुंदर आहे. अरे बघ जरा, खरंच इतकं सुंदर वाटलं. कावळ्याला मोराकडं गेला. काय पोपटाचं बरोबर आहे, काळच बरं म्हणला, पण त्याच्यासारखं बंद नको. पण त्याच्यापेक्षा सुंदर जर कोण असेल तर मोर आहे. मग मोराकडंच काय वाईट आहे म्हणला. सगळ्या पक्ष्यांचा राजा आहे, मग राजाच होणं महत्वाचं आहे ना म्हणला. सरळ उठला, मोराकडं गेला आणि मोराला म्हणला, अरे काय तुझं जगणं, काय तुझं नाचणं, काय मोहक होतात तुझ्याकडं बघून लोक. जसं काय त्या मोराच्या जवळ गेला तसं मोर रडू लागला आणि रडत असताना मोर म्हणला, अरे तुला माझं जगणं आवडलं? तुला माहिती का म्हणलं माझं जगणं काय आहे ते? एक पाय दुमडून मला तासन तास नाचावं लागतं या लोकांना खुश करण्यासाठी. हे पंख घेतात ना लोक, त्यावेळेला पंख पडण्याच्या अगोदरच लोक माझे पंख धरून मला ओढायला चालू करतात. किती वेदना होतात तुला कळतं का? काय त्रास होतो तो. काय करायचं हे रूप? अरे किती घातक आहे, किती घातक आहे हे रूप. मग नको नको नको, या जन्माला येऊ नको. आणि पाहिजेच असेल तर मग माझा जन्म तुला घे आणि तुझा जन्म मला दे. कावळा म्हणला, एवढ्या जर वेदना असतील तर मग माझं जगणं बरं. मोर म्हणला, ऐक जरा याच्या पुढे जाऊन. तुला जिवंत असतानाच कौतुक वाटायला येड्या म्हणले, तू मेल्यावर सुद्धा लोक तुझी वाट बघतात. जरा तुझं बघ. तू मेल्यावर सुद्धा लोक तुझी वाट बघतात. अरे घरात दारात नाही तर स्मशानभूमीमध्ये तुझी वाट बघतात. विचार कर, ज्या माणसाची स्मशानभूमीमध्ये वाट बघतात ना तो माणूस किती धन्य असेल, किती धन्य असेल. कावळा म्हणला, माझी धन्यताच मला कळाली नाही. कावळा जसा काही उडाला आणि संतांच्या जवळ जाऊन बसला. ज्यावेळेस कावळा जात होता त्यावेळेस रडत गेला होता आणि ज्यावेळेस कावळा संताच्या जवळ आला त्यावेळेस कावळा हसत आला होता. संतांनी विचारलं, अरे तुला अजून जन्म बदलायचाय, तू अगोदरच हसू लागला. मी तुला 4 ठिकाणी भेटण्यासाठी सांगितलं होतं. तुला कोण आवडलं? बगळा आवडला, पोपट आवडला, मोर आवडला, कोण आवडलं? त्यांना सांगितलं, मला बगळा नाही आवडला, मला पोपट नाही आवडला, मला मोर तर मुळीच नाही आवडला, मला कावळाच आवडू लागला, मला कावळाच आवडू लागला. त्यावेळेला संत म्हणले, बाबा भगवंतांनी ज्या वेळेला आपल्याला काही दिलेलं असतं ना ते अगदी योग्य दिलेलं असतं, विचार करून दिलेलं असतं. मग विचार करा, या पंचलिंगेश्वराच्या बाजूला जर आपल्याला कथा ऐकायला मिळत असेल, ज्या पंचलिंगेश्वराचं मंदिर गोकर्ण महाबळेश्वर मध्ये आहे, तेच पंचलिंगेश्वराचं मंदिर आपल्या खामसवाडी ग्रामस्थामध्ये आहे. आणि इथं बसून जर आपल्याला कथा ऐकायला मिळत असेल तर विचार करा, याच्यासारखं दुसरं भाग्य अजून काय आहे. म्हणून खामसवाडी सगळ्यात भाग्यवान आहे. दर ठिकाणी मी या गावचा उल्लेख करते, दर ठिकाणी. मला सगळेजण सांगतात, असं काय खामसवाडीमध्ये आहे,
काय या खामसवाडीमध्ये तुम्हाला असं काय एवढी प्रिय वाटते? म्हणलं जे महाराष्ट्रात नाही ना ते खामसवाडीमध्ये आहे. जे महाराष्ट्रामध्ये एवढ्या कथा केल्या ना, जे तिथं मिळालं नाही ते इथं मिळालं, त्याला म्हणतात प्रेम. आणि ते सगळं जर कुठं आहे तर खामसवाडीमध्ये. आपल्याकडं जे आहे ना त्याच्यामध्ये खुश राहिलं पाहिजे. आपण पंचलिंगेश्वराच्या सानिध्यामध्ये त्या भगवंताच्या बाजूला बसून पवित्र अशी शिवमहापुराण कथा ऐकत आहेत. कितीतरी धन्य आहे. हे गावात मध्ये जन्म घेणं म्हणजेच तुमचं भाग्यवान आहे. या गावामध्ये तुम्ही येणं म्हणजे सुद्धा भाग्यवान आहे. पंचलिंगेश्वराचं दर्शन होणं म्हणजे सुद्धा भाग्यवान आहे. कारण 3 वर्ष झालं मला सुद्धा ही सेवा मिळते. मीही माझं भाग्य बनते. सुंदर अशी शिव महापुराण कथा मानव देहाचं कल्याण करणारी, प्रत्येक जीवाला शिव करणारी आणि या नाशिवंत संसारातलं दुःख कमी करणारी आणि खऱ्या सुखाची प्राप्ती करून देणारी. पण ही कथा ऐकत असताना काय असलं पाहिजे? चंदना हे नामाचा देह काय कामाचा. चंदना हे नामाचा देह काय कामाचा. चंदना ही नामाचा देह काय कामाचा. चंदना ही नामाचा देह काय कामाचा. चंदना के जय हो चंदना के जय हो चंदना के नामाचा देह काय कामाचा. चंदना ही नामाचा देह काय कामाचा. चंदना ही नामाचा देह काय कामाचा. ज्याने तुला जन्म दिला तो कदाला विसरला. ज्याने तुला जन्म दिला तुला तुला विसरला. ज्याने तुला जन्म दिला तो कदाला विसरला. ज्याने तुला जन्म दिला त्याला तुला विसरला. चंदना के जय हो चंदना के जय हो चंदना के नामाचा देह काय कामाचा. चंदना ही नामाचा देह काय कामाचा. चंदना ही नामाचा देह काय कामाचा. चंदना ही नामाचा देह काय कामाचा. देह काय कामाचा. हर 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 महादेव. शिव महापुराण भगवान भगवान की जय. ज्या ठिकाणी शिव महापुराण कथायला ऐकायला मिळते, शास्त्र सांगतं माय किती जरी सुंदर देह असला आणि त्या देहामध्ये ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं जर नाम नसेल तर त्या देहाचा काही उपयोग नाही. म्हणून शास्त्र सांगतं की भगवंताचं नाव घेण्यासाठी कसल्याही प्रकारचा आळस नसला पाहिजे. 3 वर्ष झालं आपण सांगत येऊ लागलो. भगवंताचं नाव घेण्यासाठी वेगळा वेळ काढायची गरजच नाही. वेगळा वेळच काढायची गरज नाही. जे काही आपण काम करत असतो ना त्यामध्ये आसनी शयनी भोजनी गमनी कुठलंही काम करा तुम्ही,
ते काम करत असताना फक्त आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव असलं पाहिजे. तुम्ही स्नान करत असताना जर भगवंताचं नाम घेते, पार्वती मातेने ऐकली ती कथा, ब्रह्मदेवाने ऐकली आणि ब्रह्मदेवाने नारद मुनीला सांगितली. नारद मुनीने जेव्हा सूत ऋषीला सांगितले आणि सूत ऋषीने शौनक ऋषीला सांगितली आणि त्यावेळेला तुम्ही आम्ही श्रवण करू लागलो. सुंदर अशी शिव महापुराण कथा. काय होतं ऐकल्यानंतर? का ऐकायला पाहिजे ही कथा? का त्या शिवाची पूजा करायला पाहिजे? शिवाच्या पूजेमध्ये तुम्ही दररोज 1 लोटा जल घालता, घालू नये का? घालावा, काही अडचण नाही, घातलंच पाहिजे. पण का घातलं पाहिजे? त्याचं विशेष महत्व काय आहे? प्रत्येकाने सांगितलं बाबा 1 लोटा जल घाला, पण का घातलं पाहिजे? हे जल घालण्याची प्रथा कुठून निघाली? किंवा सर्वप्रथम त्या शिवाला, परमात्म्याला जल कुणी घातलं? सगळ्यात अगोदर कुणी जल घातलं? ज्यावेळेला 5000 वर्ष भगवान विष्णू प्रलय सागरामध्ये राहिले होते. भगवान विष्णू जसं काही प्रलय सागरातून बाहेर येऊ लागले, त्यावेळेला ते दैत्य भगवान विष्णूंचा वध करण्यासाठी परावृत्त झाले. भगवान विष्णूने विचार केला, आता या जलामध्ये राहून मला त्या शिवाची भक्ती करायची, मग जलामध्ये राहून शिवाची भक्ती करायची कशी? पाण्यात तर माझ्याकडे काही साधन नाही, मग कुठलं साधन वापरू, कुठली सामग्री वापरू आणि हे सामग्री वापरल्यानंतर शिव मला प्रसन्न होतील? भगवान विष्णूच्या मनामध्ये विचार आला, काय साधन वापरावं? काय या जलामध्ये आता सामग्री? काहीच सामग्री नाही. ज्यावेळेला अशी चिंता करत होते, चिंता करत असताना शिव परमात्म्याने त्यांना दृष्टांत दिला, बाबा तुझ्याकडे काय द्रव्य आहे? त्यांनी सांगितलं माझ्याकडे काहीच द्रव्य नाही. द्रव्य पाण्यामध्ये काय आहे? काहीच द्रव्य नाही. तुझ्याकडे काय सामग्री आहे? माझ्याकडे काहीच सामग्री नाही. मग काहीच गरज नाही ना म्हणले. शिवाच्या पूजेमध्ये सामग्रीची काय गरज आहे? ज्या वेळेला जे द्रव्य उपलब्ध आहे ना त्यानंच पूजा कर. मग तुझ्याकडे आता कोणतं द्रव्य आहे? त्याने सांगितलं माझ्याकडे जल आहे. मग या जलानेच पूजा कर. ज्या वेळेला भगवान विष्णूने जल घेतलं हातामध्ये आणि जल घेऊन शिव परमात्म्याला वाहू लागले, ते वाहत असतानाचा भाव बघितला शिव परमात्म्याने. आणि जसा काही भगवान विष्णूचा भाव बघितला, त्यावेळेला देवांनी सांगितलं तुझ्या भावाला बघून मी एवढं भावुक झालो की माझं स्वरूपच तुला देऊन टाकलं. बघा, याला म्हणतात भक्ती. याला भक्ती म्हणतात. माझं स्वरूपच तुला देऊन टाकलं म्हणले. जसे काही लोक माझी पूजा करतात ना, तसं तुमची सुद्धा पूजा करतील. आणि जसं काही वरदान देण्यासाठी मी पुढे येऊन देईल ना, तसं तुम्ही सुद्धा या दीन दुःखितांचं काय करा, कल्याण करा, असा आशीर्वाद दिला. आणि भगवान विष्णू शिव परमात्म्याला वंदन करू लागले. शिव परमात्मा भगवान शिव परमात्मा. देवा देवामध्ये भेद नाही, देवा देवामध्ये भेद नाही, देवान संतांमध्ये भेद नाही महाराज. पण माणसा माणसामध्ये भेद आहे आणि माणसाच्या विचारामध्ये भेद आहे. माणसा माणसामध्ये भेद आहे. माणसाने माणसाचा भेद केला, माणसाने माणसाचा भेद करून माणसाने देवाचा भेद केला. माणूस एवढ्यावर स्थिर नाही राहिला, माणसाने संताचा भेद केला. थोडी भाषा कडक वाटते पण अत्यंत महत्वाचं आहे. पण मुळात देव हा सगळ्याचाच आहे. आणि संत सुद्धा कुठलेही संत तुमचे किंवा आमचे नसतात. संत हे सनातन धर्माचे असतात. कोणतेच संत नाही, सर्वच संत सनातन धर्माचे आहेत.
देवाने देवाचा नाही भेद केला. भगवान विष्णू ज्यावेळेला शिव परमात्म्याला भेटण्यासाठी पृथ्वी तलावर आले, मृत्यू लोकामध्ये आले, आणि जसे काही मृत्यू लोकामध्ये आले आणि ज्या वेळेला या पृथ्वीवर पाय देणार भगवान विष्णू शिव परमात्मा या मृत्यू लोकामध्ये होते. आणि जसे मृत्यू लोकामध्ये होते आणि त्यांना भेटण्यासाठी भगवान विष्णू मृत्यू लोकामध्ये आले. आता या पृथ्वीवर पाय द्यायचा, त्यावेळेला पाय देत असतानाच भगवान विष्णूने माग पाय काढून घेतला. त्यांनी विचारलं काय कारण असेल, काय झालं, तुम्ही का पाय काढून घेतला, का नाही तुम्हाला मृत्यू लोकामध्ये येऊ वाटलं? त्यांना मृत्यू लोकामध्ये येऊ वाटत नव्हतं का? मृत्यू लोकामध्ये येण्याचं नाही. त्याने भगवान शिव परमात्म्याला सांगितलं, कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आलो शरण तुम्हारे प्रभु तार तार के निवासी नमो बार बार तू, नमो बार बार तू, आयो शरण हो तार तार तू, आयो शरण तुम्हारे प्रभु तार तार तू, तार तार तू, हर हर महादेव, हर महादेव. ज्या वेळेला मृत्यू लोकामध्ये भगवान विष्णू आले, पृथ्वीवर पाय ठेवावं वाटना, त्यावेळेला शिव परमात्म्याने प्रश्न केला, तुम्हाला असं काय झालं की तुम्हाला पृथ्वीवर पाय ठेवावं वाटना? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, देवा तुम्ही मला पृथ्वीच्या कणाकणामध्ये दिसत आहात, आणि जसं काही तुम्ही मला त्या पृथ्वीच्या कणाकणामध्ये दिसू लागला तर मी तुमच्यावर पाय कसा ठेवणार? आता कोटे ठेवू पाय, आता कोटे ठेवू पाय, आता कोटे ठेवू पाय, आता कोठे. कुठं आहे तो ब्राह्मण? ब्राह्मण कुळामध्ये जन्मलं म्हणून नाही, अहो आपल्या देहावरच आहे. आपले वाईट विचार मनामध्ये दुसऱ्यासाठी येऊ लागले, दुसऱ्याचं वाईट व्हावं असं जर सतत वाटत असेल, आजकालचा कलियुगामधला माणूस स्वतःकडे कमी लक्ष आहे आणि दुसऱ्याकडे जास्त लक्ष आहे. त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये वाईट प्रसंग आहेत. आपण आपलं जर बघितलं ना तर कधीही आपल्यामध्ये वाईट वेळ येत नाही. आपल्यामध्येच आहेत, ज्या ज्या वेळेला आपल्यामध्ये वाईट विचार येतात ना
त्यावेळेला आपण समजून घ्यायचं की आपण कुठं आहेत, की शूद्रमध्ये लागलोत, आपण शूद्र विचारामध्ये लागलोत. आपण ज्या वेळेला आपल्या एखादा तहानलेला भुकेजलेला किंवा एखाद्याला मदत करावी अशी वाटते, अनेक गरजूवंत अनेक गरीब आहेत बरं का. लोक म्हणतात सहज बोलून जातात गरीब नाहीत, पण आम्ही स्वतः बघितले गरीब आहेत. आणखी लोक बरेच लोक आणखी खाण्यासाठी परेशान आहेत. मग असंच आपल्या देहावर सुद्धा आहे. आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ लागले की आपण शूद्र आहेत. आपल्या मनामध्ये जेव्हा चांगले विचार येतात त्यावेळेला आपण ब्राह्मण आहेत. ज्या वेळेला आपण एखाद्याला दुसऱ्याला किंवा संताला ग्रंथाला आई वडिलांची सेवा करतो त्यावेळेला सैनिक सारखे आहेत. आणि ज्या वेळेला एखाद्याला अन्न पाणी देतो तहानल्या भुकेलेला त्यावेळेला आपण वैश्य आहेत. मग ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र कुठे आहेत? आपल्यामध्येच आहेत ना, बाहेर कुठं जायची गरज आहे. सर्व कुठे आहेत? आपल्यामध्येच आहेत. महाब्राह्मण कुळामध्ये जन्मला आणि यानं काय केलं नाही. ज्याच्यासाठी जन्म झाला मग फक्त त्यांचाच झाला का? सगळ्यांचाच कशासाठी झाला? भक्ती करण्यासाठी झाला. पण तो ब्राह्मण कुळामध्ये जन्मून सुद्धा त्यानं काय केलं नाही, कधी कुठली सेवा केली नाही. आपलं सुद्धा बघा 4-5 वर्षाची सप्ताहाची पट्टी आपण जे फाडलेली ना ते सांभाळून ठेवत असतो आपण, आणि तेच आणून दाखवतो. फाडली होती की ताई 3 वर्षाखाली. आता दरवर्षी काय, या वर्षी अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळं शेतातच काही नाही. बरेच लोक या वर्षी अतिवृष्टी झाली शेतातच काही नाही. मग अरे बाबा भगवंताने घेतलेली परीक्षा आहे, असताना देणं आणि आपल्याकडं नसताना सुद्धा देणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याकडं ज्या वेळेला नाही ना त्यावेळेला आपण एखाद्याला मदत करतो त्यावेळेला समजायचं की आपल्या पाठीमागं भगवंताची कृपा आहे. म्हणून बाबा आपल्यासारखा भाग्यवान आपणच आहेत. त्यावेळेला आपणही समजून घ्यायचं. मग तसा हा ब्राह्मण कुळामध्ये जन्मला, कधी वेदपठन नाही केलं, पूजा पाठ नाही केली, कधी कोणा सत्कर्म नाही केलं, कधीच नाही सत्कर्म केलं. आणि मग एक एक दिवस वाईटच कर्म करत गेला. आणि वाईट कर्म करत कुठपर्यंत वाईट कर्म आणि कुठपर्यंत सत्कर्म या दोन्हीची सुद्धा एक सीमा असते. आपल्या जवळ ताकद आहे ना तोपर्यंतच आपण काय करू शकतो, सत्कर्म करू शकतो. आपल्यामधली ताकद निघून गेली की आपण सत्कर्म करू शकत नाहीत. मग कोणत्याच प्रकारची सेवा आपण सप्त्यामध्ये करू शकत नाही. म्हणून आपल्या जवळ जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत आपण ती सेवा केली पाहिजे. तसा हा ब्राह्मण सुद्धा ब्राह्मण कुळामध्ये जन्मला, कधी वेद पठन नाही केलं, कधी पूजा नाही केली, कधी भगवंताला भाव नाही अर्पण केला. कारण भगवंताला सगळ्यात काय प्रिय आहे, असे शुद्ध भाव ज्याचा, आसे शुद्ध भाव ज्याचा, आसे शुद्ध भाव ज्याचा, आसे शुद्ध भाव ज्याचा, आसे शुद्ध भाव ज्याचा, शुद्ध भाव ज्याचा, आसे 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 शुद्ध भाव ज्याचा.
शुद्ध भाव ज्याचा असे शुद्ध भाव ज्याचा असे शुद्ध भाव ज्याचा असे शुद्ध भाव ज्याचा असे शुद्ध भाव हर हर महादेव हर महादेव ईश्वर भगवान की जय. भाव शुद्ध असला पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं भगवंताला काय अर्पण करावं तर आपला भाव अर्पण करावा. जसा आपला भाव आहे तसा तो भगवंत आहे. भक्ती कुठपर्यंत होती माहित? तनानं भक्ती, तन मन आणि धन या तिन्ही प्रकारे भगवंताची भक्ती होत असते. तन अर्पण किती दिवस तन अर्पण करणार? जोपर्यंत आपल्या अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपण तन अर्पण करणार. मन अर्पण करणार त्या भगवंताला. कथेमध्ये बसलं तरी घरचं मन आहे. आता सोमवार आहे, 5 वाजले ताई, बास 5 वाजलेत. आता उद्या घ्या थोडं जास्त, जरा मन जास्त वेळ नाही टिकत आणि उपाशी पोटी तर टिकतच नाही. जरा भर घातल्यावर एखादी डुकली का घेणं होईना, पण ते काहीतरी का होईना बसायचा तरी स्टॅमिना आहे. पण आज बसायचाही स्टॅमिना नाही. का? थोडी अर्धा 1 तास वेळ टळली ना आपली, त्याच्यामुळं बसायचा आज स्टॅमिना नाही. आम्हालाही कळतं ना. मन अर्पण करणं अतिशय कठीण आहे. कथेत बसलं तरी सुद्धा घरीच मन आहे. आणि धन अर्पण करणं, जवळ धन नसलं तरी सुद्धा काही जण अर्पण करतात आणि काही जणाच्या घरी धन उतू आलं तरी सुद्धा अर्पण. बघा, दारात एखादा भिकारी आला ना, घरामध्ये ताज तर राहू द्या, शिळ झालेलं सुद्धा एखाद्याच्या हाताने दान घडत नाही. ताजा तर नकाच देऊ, पण शिळ सुद्धा नाही, 2-4 शिव्या घालूनच पाठवणार. त्याच्यासाठी काय लागतं तर मन मोठं लागतं. म्हणून तन मन आणि धन या प्रकारे त्या भगवंताची सेवा केली पाहिजे. हा ब्राह्मण का नाही करू शकला? त्याचं भगवंतावर मन नव्हतं. त्याच्याकडे धन होतं पण अर्पण करावं वाटत नव्हतं. आणि तन तर कधी त्यानं अर्पण केलंच नाही, कधीच नाही. तुम्हाला उगा वाटतं 1 लोटा जल घातल्यावर देव लवकर प्रसन्न होतो. 1 लोटा जल जेवढं घातल्यानंतर देव प्रसन्न होतो ना, त्याच्यापेक्षा सुद्धा 10 पट आपण त्या मंदिरामध्ये झाडू घेऊन झाडून काढलं ना तरी देव प्रसन्न होतो. अत्यंत महत्वाचं आहे. भगवंत फक्त पाणी घालल त्यालाच नाही, हातामध्ये झाडू सुद्धा असला पाहिजे, त्याची सेवा झाली पाहिजे. या तिन्ही प्रकारे त्या भगवंताला सेवा झाली पाहिजे. हा ब्राह्मण नाही करू शकला तशी सेवा, नाही सेवा केली त्यानं. कधी कुठला व्रत केलं नाही, कधी उपवास केला नाही. असं म्हणणं नाही की आठवड्याचे एका घरी गेला, 7च्या 7 वार त्यांना, सोमवार आहेच, मंगळवार आहेच, बुधवार आहेच. देव कुठला, कोणत्याही देवाचा म्हणल्या पण धरायचा म्हणून धरायचा. नेमकं का उपवास धरायचा म्हणजे काय करायचं, काय केलं पाहिजे? त्या भगवंताला मन अर्पण करण्यासाठी तनाला त्रास देणं म्हणजे उपवास आहे. त्या भगवंताला मन अर्पण करायचंय पण अगोदर देहाला त्रास देणं. म्हणून 1 दिवस आपण अन्न पाणी घेत नाही का तर त्या तरी दिवशी कमीत कमी आपल्या मुखातून भगवंताचं नाव गेलं पाहिजे. तो माझा आणि मी त्याचा झालं पाहिजे. शिव माझा 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 माझा, शिव माझा मी शिवाचा. शिव माझा 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 माझा, शिव माझा मी शिवाचा. शिव माझा 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 माझा, शिव
घरातल्या पेक्षाही 10 पटीनं श्रीमंत. ज्यावेळेला दारात भिकारी आला त्यावेळेला सासऱ्यानं सांगितलं, बाई मी याच्यासाठी कमवत नाही की तू लोकाला वाढ म्हणून. काही नाही, कोणाला काही द्यायची गरज नाही, लागतंय तेवढंच खायचं, जास्त काही कोणाला द्यायची गरज नाही. शिळं उरलं तरी सुद्धा द्यायची गरज नाही. सुनबाईनं सांगितलं, मामांजी असं का नाही द्यायचं, काय अडचण नाही, नेमकं आपल्याकडं काय कमी आहे, मग काय कमी आहे म्हणून वाटायचं का. मी तर आतापर्यंत ऐकलं की दान दिल्यानंतर धन वाढतं, दान दिल्यानंतर धन बुडतं, हे ऐकलंच नाही. हो तुझं बरोबर आहे, पण आपल्या घरामधून कुणी पोतरा झाला, कुणी जरी आला ना, तर आपल्या घरामधून कोणालाही कसलंही प्रकारे दान करायचं नाही. मी सांगितलं म्हणून तू कर. काही दिवस गेले, पण ज्याला दान द्यायची सवय असते ना, काही माता माऊलींनी घरावर, देव घरावर डब्बे केलेले असतात, त्या भगवंताच्या नावाने जास्त काही नाही पण रोजचा 1 रुपया काढत असतात. एनी टाइम जर आपल्या दारात कुणी मागायला आलं, आपल्याकडं नसलं तर त्या घरातल्या डब्यातलं तरी आपण त्यांना देऊ. मग काही जणांनी असं केल्याच्या नंतर या सुनबाईला हुरहुर झाली, करमायलाच तयार नाही. मामांजी घरात काही कमी नाही, का दान द्यायचं नाही. अगं न दान देता सुद्धा माझ्याकडे एवढं ऐश्वर्य आहे, काय गरज आहे दान द्यायची. 4-5 पिढ्या सहज बसून खात्याला एवढं आपल्याकडं धन आहे, काय दान द्यायची गरज आहे. त्यावेळेला प्रश्न केला सासऱ्यानं, असं का केलं बाई. या किडम्याची आज दशा आहे तशीच आपली उद्या दशा होणार आहे म्हणले. फक्त फरक इतकाच आहे की हे आज किडे मुंगे रूपामध्ये आहेत, उद्या आपलाही जन्म किड्या मुंग्याचा येणार आहे आणि आपल्याला सुद्धा या जातीच्या माध्यमातून रगडायचं आहे. मग विचार करा, मग आजच रगडलं तर काय बिघडतंय. मग त्यानं विचारलं का असा प्रश्न आहे. ऐका जरा, मामांजी म्हणले जर दान दिलं ना तर धन वाढतं. हे कितीपत खरं आहे माहिती नाही, पण दान दिल्याच्या नंतर पुण्य वाढतं हे मात्र 100% खरं आहे. यदा कदाचित आपल्याकडून कळत न कळत पाप झालं तर आपल्या इकडं पुण्याचाही साठा भरपूर आहे, आणि मग त्यावेळेला आपल्यावर यदा कदाचित कुठला प्रसंग आला तर हे पुण्य भगवंत आपल्या पदरामध्ये घालतं आणि ते अलगद आपलं दुःख बाजूला करतं. हे मात्र मला निश्चित माहित आहे. सासरेच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. तू म्हणते ते काही वाईट नाही, अगदी बरोबर आहे, अगदी खरं आहे. मला आतापर्यंत वाटायचं की जे काही आहे ना भगवंताने दिलेलं मलाच दिलेलं आहे, आपल्यालाच नाही दिलेलं. नाही, आपल्यालाच नाही दिलेलं. त्याच्यामध्ये अग्नीचा तेवढाच हिस्सा आहे, त्याच्यामध्ये गाईचा तेवढाच हिस्सा आहे. अग्नीला गाईला दिलंच पाहिजे. पण आपल्याला असं वाटतं की जे काही आहे ते सगळं आपलंच आहे. तसं त्या ब्राह्मणाला सुद्धा वाटलं जे काही आहे ते माझं आहे. किती दिवस माझं आहे. धन घटतं, दान जर नाही दिलं तर धन घटत असतं. तसं त्याचंही धन घटून गेलं, आणि ज्या वेळेला पुण्य कमी झालं, धनही घटलं, ताकदही गेली, आणि त्यावेळेला आता काय करायचं. दारोदारी भीक मागण्यासाठी हिंडायचं. शिव महापुराण कथा ऐकली. कलियुगामध्ये कथेचं फार महत्व आहे. कथेचं अत्यंत महत्वाचं आहे. कथा आणि कीर्तनाशिवाय या मानवाच्या जन्माचा उद्धारच होणार नाही. म्हणून कथा आणि कीर्तन आहे. कारण कधी संतांना, कधी महात्म्यांना, कधी सूत ऋषींना आणि कधी शिव परमात्म्याला माहिती होतं बघा की पुढं असं कलियुग येणार, आणि या कलियुगामध्ये
10 वर्षाखाली जेवढ्या कथा चलत नव्हत्या तेवढ्या आत्ता कथा चालतात महाराज. पहिल्या सप्ताहामध्ये कथा नसायच्या, आता प्रत्येक सप्ताहामध्ये कथा आहे. कारण कलियुग मात्र पापाकडे जास्त वृत्ती आहे. मग या कलियुगाच्या माणसाला पाप जर जास्त वाढलं तर मग ही कथा ऐकल्याच्या नंतर पाप आणि पुण्य समान चलेल. म्हणून कलियुगामध्ये कथेची अत्यंत गरज आहे. पहिल्या वर्षीच आपण सांगितलं बाबा कथेमध्ये बसण्याचे नियम, येण्याचे नियम, कथेमध्ये थोडी उजळणी करून घेऊया. हा मानवाचा जन्म आहे, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. पहिल्या वर्षीचं कालचं सकाळचं आणि सकाळी भाजी केलेलं आमच्या लक्षात राहत नाही. तुम्ही तर असं अहो आमचं भाजी करत असताना कानाला मोबाईल आहे. भाजीच कोणती केली खाताना कळतं की आज भाजी कोणती केली. आणि तुम्ही म्हणायलात कालचं. भाजीचाच विचार नाही आमच्या डोक्यामध्ये. जसं काही कानाला मोबाईल लागला तसं हाताला येईल ती केली, त्याचाच विचार नाही. तुम्ही म्हणायला किती वर्षाचा, 3 वर्षापूर्वीचा. कथा ऐकत असताना जसं बाजारात जात असताना रिकामं जात नाही तसं कथा ऐकत असताना सुद्धा रिकामं नाही. त्या हातामध्ये बिल्वपत्र असलं पाहिजे. का क्या लेके आए बंधे क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा, खाली हाथ आया खाली हात जाएगा. खाली हातानं यायचं, खाली हातानं जायचं नाही. तर आपल्या हातामध्ये बिल्वपत्र तरी असलं पाहिजे. आणि 4 गोष्टी ज्या आवडतात ना त्या घेऊन गेलं पाहिजे. सुंदर अशी कथा आपल्या गावामध्ये चालू आहे. पंचलिंगेश्वर भगवंताच्या सानिध्यामध्ये शुभ वार आहे, सोमवार, पवित्र मास आहे. या मासामध्ये शिव परमात्म्याची भक्ती अगदी मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. का? कारण की 12 मास आहेत आणि या 12 मासामध्ये याच मासामध्ये या श्रेष्ठ का मानलं जातं? कारण 11 मास काय श्रेष्ठ नाहीत का? असं नाही, पण या मासामध्ये कुणीही तामस प्रकारचा आहार घेत नाही. आणि त्या भगवंताचं मुखानं नाव घेतल्याच्या नंतर लवकर त्या भगवंताची कृपा होते. म्हणजे त्याला म्हणतात सुंदर अशी शिव महापुराण कथा. बिंदुक ब्राह्मणाला मिळालेला मोक्ष हे आपण उद्याच बघू. सगळीचे तोंड एवढे 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 झालेत. उद्या मात्र ठीक 1 वाजता, बरोबर 1 वाजता, कारण इथंच आहेत आम्ही आता. 1 वाजता कथा सुरू होईल आणि बरोबर 4 वाजता शिव महापुराण कथा सांगता होईल. त्यामुळं सर्वांनी उद्या शिव महापुराण कथा श्रवण करावे, आपण तर करावे आणि इतरांना सुद्धा परावृत्त करावं. याचंही फळ आपल्यालाच मिळत असतं. सुंदर अशी शिव महापुराण कथा. आमच्या माता भगिनींचा खूप मोठा पुढाकार आहे आणि त्यांना साथ आमचे पप्पा सुद्धा आहेत बरं का. त्यामुळं पाठीमागं आमचे भाऊ बसलेलेच आहेत. सगळी ही मंडळी तर खूप मोठी आहे. तुम्हाला जर प्रेरणा कोणाची त्यांची आहे, मला इथं प्रेरणा येण्याची कोणाची आहे?
भगवान भगवान की जय। तेरी आरती उतारू मैं बाबा तेरी आरती। मांगू तुझसे क्या मैं यदि सोचूं भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। मांग तुझसे क्या मैं सोचूं भगवान, जिंदगी अब तेरे नाम कर दी अर्पण। मांगू तुझसे क्या मैं यदि सोचूं भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। मांग तुझसे क्या मैं सोचूं भगवान, जिंदगी अब तेरे नाम कर दी अर्पण। सब कुछ तेरा, कुछ नहीं मेरा। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा। सब कुछ तेरा, कुछ नहीं मेरा। चरण गुणगान करे तेरे बिना का। वेद तेरी महिमा गाए संत कर जाए, नारद गुणगान करे तेरे विनातार। भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। भक्त